भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार घोषित केले। ते मूळचे तमिळनाडूतील असून त्यांनी भाजपसाठी दक्षिण भारतात, खास करून तमिळनाडूत अनेक वर्ष काम केले। याआधी त्यांनी 1998 आणि 1999 मध्ये कोइंबतूरचे खासदार म्हणून निवडणूकही जिंकली होती। तमिळनाडूमधील ओबीसी मतदारांचा प्रभाव लक्षात घेऊन भाजपने त्यांना पुढे केल्याचं सांगितले जाते। राधाकृष्णन हे कोंगू वेल्लार गोंडार समाजातील असून हा समाज पश्चिम तमिळनाडूतील प्रभावी मतदार वर्ग मानला जातो। त्यामुळे भाजपसाठी तिथे आपला जनाधार वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। द्रमुकसाठी हा राजकीय पेच निर्माण करणारा निर्णय ठरू शकतो, कारण राधाकृष्णन हे तमिळनाडू प्रदेशाचेच असल्याने त्यांना विरोध करणं सोपं नाही। त्यांना वैयक्तिकरित्या अनेक विरोधी नेतेही पसंत करतात, त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये मतभेद होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। उपराष्ट्रपती निवडणुकीत अशी फूट पडण्याची शक्यता भाजपला फायद्याची ठरू शकते। तुमचे यावर काय मत आहे, कमेंट करून कळवा।